आपल्यामुळे कुणाला तरी आनंद होईल हेही फार महत्वाचं आहे बरं का. आपल्यामुळे कुणाला तरी आनंद होईल हेही फार महत्वाचं आहे. एक कुंभार मातीपासून चिलम बनवणार होता आणि त्याने त्या मातीला चिलमेचा आकार दिला. थोड्याच वेळात त्याने चिलमेचा आकार तोडला. काही काळानंतर, काही वेळानंतर मातीने विचारलं, अरे कुंभार, तू छान चिलीम बनवलीस, मग तू का तिला बिघडवलं, का तिला तोडलंस? कुंभार म्हणाला, अरे माती, आधी मी चिलम बनवण्याचा विचार माझ्या बुद्धीने, माझ्या मनात आला होता, पण बुद्धीने माझा विचार बदलला आणि आता मी त्या चिलमेची, त्या मातीची तुझी मी घागर बनवणार आहे. हे ऐकून माती म्हणाली, अरे वा कुंभारा, अरे वा कुंभारा, मी आनंदी आहे, मला आनंद झाला. तुझ्या बुद्धीने फक्त माती बदलली, तुझ्या बुद्धीने फक्त माती बदलली, माझं संपूर्ण आयुष्य बदललेलं आहे. जर चिलम बनवली असती तर मी स्वतःही आयुष्यभर जळत राहिले असते आणि इतरांनाही जाळत राहिले असते. जर मी पाण्याचा माठ झाले, जर घागर झाले, तर मीही शीतल राहील आणि दुसऱ्यांनाही शीतल करेल. मीही थंड राहील आणि इतरांनाही थंड ठेवेन. जर आपण सर्वांनी आपल्या आयुष्यात निर्णय घेतला तर आपण स्वतःला आणि इतरांनाही आनंद देऊ शकतो आणि इतरांना पण आनंदामध्ये भगवंताचं नाम संकीर्तन करून देऊ शकतो. हे तेवढं महत्वाचं.